आपलं स्वागत आहे प्रतिमाच रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे व्हेज कोल्हापुरी। त्यासाठी आपण आता पहिला एक वाटण बनवून घेत आहे। मी एका कढईमध्ये आता थोडं तेल टाकत आहे। थोडंसं तेल टाकूया याच्यामध्ये। इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत। चक्री फूल, लवंग, वेलची, मोठी वेलची, मिरं, तमालपत्र, दालचिनी आणि जिरं हे सर्व या तेलामध्ये आपण टाकू। हे थोडंसं परतून घ्यायचं। इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये टाकून देऊया। ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये ही खसखस टाकूया। खसखस सुद्धा परतून घ्यायची। इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकून देऊया। हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं। हे मसाले चांगले परतलेले आहेत, त्याला आता एका ताटामध्ये काढून घेऊया। आता या मसाल्याची आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया। अशा प्रकारे आपण या मसाल्यांची बारीक पेस्ट करून घ्यायची। आता आपल्याला हे टमाटे, काजू आणि हे 2 हिरव्या मिरच्या याचं सुद्धा मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण टमाटा आणि काजूची मिक्सरला बारीक पेस्ट बनवली आहे। आता आपण या कढईमध्ये थोडं तेल टाकायचं। आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत, त्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं। शिमला मिर्च टाकायची आणि हा कांद्याचे सुद्धा मोठे स्लाइस केलेले आहेत, बारीक कापायचं नाही। हे सगळं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये हा फ्लावर टाकून घेऊया। नंतर हे वाटाणे टाकायचे आणि फरसबी आणि गाजर हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे। या भाज्या सगळ्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायच्या। आता या भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। अशा प्रकारे या फ्राय झाल्या पाहिजेत भाज्या। आता त्यांना आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे जे पनीर आहे ते सुद्धा थोडंसं फ्राय करून घ्यायचं। पनीरचा कच्चेपणा गेला पाहिजे, थोडंसं त्याला फ्राय करायचं। आता हे पनीर सुद्धा चांगलं फ्राय झालेलं आहे, आपण त्याला त्या भाज्यांच्या मध्ये काढून घेऊ। याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया अजून। आता या तेलामध्ये हे बटर टाकायचं। आता हे बटर वितळत आहे, आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया। थोडंसं जिरं टाकायचं। 2 लाल मिरच्या टाकायच्या आख्या। हे कांदे चांगले परतून घ्यायचे। चांगले लाल होईपर्यंत आपण हे कांदे परतायचे। हा कांदा चांगला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। इथे मी 1 चमच्यावरून अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। हे मिक्स करायचं। आपण जी टमाट्याची प्युरी बनवली होती मिक्सरला, ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून देऊया। याचा सगळा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घ्यायचं। ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची। आता चांगलं शिजलेलं आहे, प्युरी चांगली याच्यामध्ये शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। एक अर्धा चमचा हळद टाकायची, एक अर्धा चमचा धनेजिऱ्याची पावडर टाकायची, एक अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ही थोडीशी याच्यामध्ये टाकायची। हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। इथे मी 1-2 चमचे हा कांदा लसूण मसाला आहे, हा घरचा आमचा लाल तिखट मसाला आहे, तो याच्यामध्ये टाकत आहे। याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आपण जे सुरुवातीला गरम मसाला, खोबरं, खसखस याचं मिक्सरला बारीक वाटण केली होती लाल मिरच्या टाकून, तो मसाला याच्यामध्ये आपण टाकून देऊया। ही पेस्ट आहे ना, सगळे याच्यामध्ये टाकून द्यायची। हा मसाला आपण
चांगलं परतलेलंच होतं सुरुवातीला, त्यामुळं हे वाटण आता जास्त याच्यामध्ये परतायचं नाही, कारण आपण सुरुवातीलाच हे मसाले चांगले तेलामध्ये परतले होते. आता हे मसाले खाली करपू नयेत, ही ग्रेव्ही खाली करपू नये म्हणून थोडंसं गरम पाणी टाकायचं. आता या भाज्या चांगल्या मिक्स झाल्या त्या मसाल्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. ही घट्ट आहे ग्रेव्ही, थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. तर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि एक 10 मिनिट झाकून ठेवूया. एक 10 मिनिटामध्ये आपली ही व्हेज कोल्हापुरी खाण्यासाठी तयार होईल. एक 10 मिनिट आपण ही भाजी मंद आचेवर झाकून ठेवूया. आता 10 मिनिट झालेले आहेत, बघूया भाजी कशी झाली आहे. बरोबर झालेली आहे भाजी. बघा, अशा प्रकारे ही आपली व्हेज कोल्हापुरी खाण्यासाठी तयार आहे.